कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधावा. निनाद पाटील लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा. तुमच्यासाठी सामना थांबवलेला आहे. निनाद पाटील कुठेही असतील त्यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा. सामना चालू करायचा आहे लवकर. अर्नाळा खो खो प्रीमियर लीग. आता मैदानावर असलेले प्रेक्षक किंवा जे थेट यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघत असतील त्यांना किमान माझं 4 ते 5 वेळा बोलून झालं असेल की सगळीकडे टेनिस क्रिकेट स्पर्धांचं पेव फुटलेलं आहे आणि हा मराठी मातीतला खेळ खो खो आणि ह्या मैदानावर वर्षाचे 12ही महिने हा खेळ खेळला जातो. फक्त खेळलाच जात नाही तर इथून कुटुंब चालवण्याचा प्रपंच चालवण्याची ही माती बळ देते आणि किमान 60 ते 70 मला अभिमानाने सांगावं असं वाटतं किमान 60 ते 70 पोलीस या मातीने दिलेले आहेत. आणि बोललोच मी की मृण्मयी की जिने पालघर माझ्या हिशोबाने जेवढं माझं आकलन आहे जेवढं वाचतो मी की 19व्या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलात लागलेली पहिली मुलगी मृण्मयी याच मैदानाने दिली आहे. राज्यस्तर राष्ट्रीय स्तरावर आणि आता थांबायचं नाही आपल्याला तिथून म्हणजे इथून ऑलिम्पिकमध्ये जाणारा खेळाडू तयार होईल तेव्हाच शांत बसायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो की सगळी व्यासपीठावर दिसलेली मंडळी असतील की यांना मगाशी दुतोंडे सर असतानाही मी बोललेलो आहे, सचिन सर बसलेले आहेत. आम्ही लहान असताना म्हणजे आम्ही त्यांचं फॅन होतो की अरे आपल्या गावातला एखादा मुलगा न्यू इंग्लिश स्कूलचा कॅप्टन बनू शकतो. तुम्ही 90च्या दशकात आलेला जो जिताबाई सिकंदर चित्रपट पाहिला असेल, त्याच्यात मॉडेल कॉलेज वगैरे असतं असं काही प्रकारचं. आणि मग ते मॉडेल कॉलेज होतं आमच्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे ऑक्सफर्ड कॅम्ब्रिज. हां तर ही सगळे होते पण न्यू इंग्लिश स्कूलला जाणं एक स्वप्न होतं आणि त्या कॉलेजचे ते कॅप्टन होते. म्हणजे आम्हाला पण अरे आम्ही कधीतरी बनू का. चंद्रशेखर सर असतील एक घेतो हो. आणि आता जस्ट की आपल्या या स्पर्धेसाठी जे योगदान दिलं ना पटकन नावं घेतो मी की आर्थिक मदत महत्त्वाची नाही आहे. तुम्ही इकडे येऊन उभालात राहिलात आणि पाठीवर हात ठेवून लढ म्हणा हे सांगितलं तरी खूप मोठी गोष्ट आहे. मला फक्त 2 मिनटं द्या कारण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मैदान बनवणाऱ्यांपासून असतील किंवा
कुठल्याही पद्धतीने योगदान दिले त्यांचं नाव घेणं ती कृतज्ञता ठरेल. ती नावं नाही घेतली तर आपण कृतज्ञ ठरू. मी एक पटकन 2 मिनिटात नाव घेतो. चंद्रशेखर म्हात्रे, विश्वनाथ मेहर, ध्रुव निजाई, अमोल म्हात्रे, विशाल तांडेल, राजगुप्ता, भूषण म्हात्रे, भीमसेन मेहर, विश्वास सर, भरत गवळी, अजय म्हात्रे, किरण म्हात्रे, देवयानी तांडेल, परेश केरकर, नेल्सन कोटवाल, भावेश तांडेल, विशाल मेहर, विनायक तांडेल, मनोज तांडेल, रामचंद्र नथू म्हात्रे, आनंद विजय मेहर, तालिफ खान, दिनेश म्हात्रे यांच्याकडून आपल्याला त्यांच्या कासूबाई रामचंद्र कैलासवासी कासूबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपल्याला विजेता आणि उपविजेतेपदाच्या ट्रॉफी मिळाल्या आहेत. ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट असेल, प्रवीण सावंत असेल, मिलिंद मेहर, प्रसाद मेहर, देवानंद गजानन म्हात्रे, गणेश स्मृती क्रीडा मंडळ नवापूर आणि भरत नाईक. आणि मित्रांनो, जे संघ आहेत की हा सगळीकडे क्रिकेट स्पर्धाची आपण IPLच्या माध्यमातून बघितलं की लीग खेळवल्या जातात आणि आपली खो खोची लीग खेळवली जाणारा जेस क्लब पहिला आहे. आणि हे सगळे जे संघ उभे करताना म्हणजे संघ मालकांचं योगदान आहे हे. आणि मला कुठल्या क्रिकेट स्पर्धावर मला टीका करायची नाही आहे, पण ह्या ज्या स्पर्धा खेळवल्या जात असतील प्रत्येकाचं दिलं जाणारं आर्थिक योगदान असेल किंवा ज्यांनी संघ मालक जे आहेत ह्या संघ मालकातून म्हणजे पुन्हा मला जुन्या आठवणीत जायला आवडेल की आम्ही 15-15 रुपयाचे बनियन घेऊन आणि ते वैभव सरांच्या घरी छापलेले आहेत तसे खेळलेले आहेत. म्हणजे तुम्ही आज ट्रॅक घातलेले आहेत त्यांना किंमत नाही. म्हणजे तुमचं जे योगदान दिलेलं आहे ती मुलांचं भविष्य घडवण्यासाठी दिलेलं आहे. आज मृण्मयी लागलेली आहे की पोलीस अकॅडमीचं पेव फुटलेलं आहे. म्हणजे ते अकॅडमीसाठी लागण्यासाठी लोकांना लाखो रुपये भरले जातात. म्हणजे फुकट मिळतं ना त्याची किंमत नसते. फक्त या मातीशी प्रामाणिक राहा, तो देव तुम्हाला साथ देईल. निशिकांत केनीचं म्हणणं नाव आहे ती मला वाटतं ते हात आपल्या पाठी कायमच असतात. तर आता खरोडा देव म्हणजे जो आता फायनलला संघ आहेत, गौरव म्हात्रे कळमचे आहेत म्हणजे त्यांचा संघ फायनलला पण आहे. बुरालदेव ओव्हरेसचा नाईक परिवार असेल, नवावीर महाराजाचे राल्फ डिमेलो असतील, टोकेश्वर डॉमिनरचे देवाबाई असतील आणि बांधावीर फायटर्स जो म्हात्रे परिवाराने स्पॉन्सर केलेला आहे. हा मालक की आपण अंबानी आणि विजय माल्या नाही आहोत, आपल्याला मातीतले खेळाडू वरती न्यायचे आहेत. आणि सगळ्या संघ मालकांचे आभार. आणि आता फायनलला असलेले 2 संघ खरोडा देव गौरव म्हात्रेचा संघ आणि बांधावीर फायटर्स, तुमची रॉयल एंट्री व्हायला पाहिजे. राष्ट्रीय सामन्याचा फील येऊ द्या. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करीन त्यांनी ग्राउंडवर यायचं आहे आणि दोन्ही संघ समोरासमोर उभं राहतील. पुन्हा एकदा दोन्ही संघ समोरासमोर उभं राहतील. देवेंद्र बैतील ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील यावं, स्टेजवर यावं. सगळे आता मान्यवर येतील. म्हणजे माझे तुम्ही आर्टिकल्स वाचत असतील किंवा माझे व्हिडिओ बघत असतील तर माझ्यावर नॉस्टेलिजियाचं भूत आहे. नॉस्टेलिजिया म्हणजे भूतकाळात जाणं. मग चंद्रशेखर म्हात्रे असतील, पप्प्या म्हात्रे सर, म्हणजे आमची वसईच्या क्रीडा मैदानावर अनंत नाईक जगदीश मेहर यांनी देखील यावं. तो एक नॉस्ट्रेलियाचं भूत माझ्या डोक्यावर आहे. मग चंद्रशेखर म्हात्रे सर असतील की 3ऱ्या बक्षिसासाठी YMCC बरोबर कायमची आमची हे व्हायची. आणि त्यांनी तो एक आता तुम्ही डाईव्स मारत असतील पण ती चंद्रशेखर म्हात्रे सरांनी तेव्हा मारलेला डाईव्ह मला वाटतं माझ्या ह्या छातीवरतून गेला असेल, तो आजही विसरलेलो नाही आहे. गवळी सर जे डॅन्स शिकवतात किंवा मुलांचे क्लासेस घेतात त्यांनी एकदा उडी मारलेली. म्हणजे लाईक याचा आपण राहुल द्रविड म्हटला तर फक्त ग्राउंडला खेळतो, तो सिक्सर कधीतरी अपवादाने मरतो. त्यांनी मारलेली उडी म्हणजे आमच्यासाठी एक फार मोठा आश्चर्याचा धक्का होता.
हां सुरेश नाईक हां अमोल म्हात्रे असेल की फर्स्ट बॅचला उतरायचे म्हणजे त्यांचा एक तो एक नॉस्टेलिजी आहे मी विसरूच नाही शकत मला वेळ असला तर तुम्हाला मी कधीतरी 90च्या दशकात घेऊन जाऊ शकतो तर या प्रमुख पाहुण्यांनी आता मैदानात यायचं आहे आणि खेळाडूंसोबत हस्तांदोलन करायचं आहे तुम्हाला आता वाटत असेल आम्ही विराट कोहली आहोत सूर्यकुमार यादव आहेत पण हे सगळे गॉड ऑफ खो खो आहेत वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही पण या खो खोसाठी आणि मॅरेथॉनसाठी विश्वास सरांना वेळ लागलं होतं विचारा तुमच्या आईबाबांना मैदानाच्या बाहेर पण टाळ्यांचा आवाज येऊ द्या राष्ट्रगीत वगैरे लावू नका रात्री लावा सर्वांचा मिळून हा नाही दोन सात कोण नाही कोण बोलला हा मग चालेल ना आमचंच आहे आपल्याला कांबळी सर लाभलेले आहेत म्हणजे जवळपास आमचा 1-2 वर्षाचं अंतर असेल त्यांच्या खो खो एक त्यांची एक विलक्षण पद्धत होती पण त्यांनी यंगस्टारमध्ये मला वाटतं 90च्या दशकामध्ये विविध पोशाख स्पर्धेमध्ये आणि तेव्हा थंडी चांगली असायची आणि 31 डिसेंबरला ती स्पर्धा व्हायची आणि ते एक स्टॅच्यू म्हणून काहीतरी राहिले होते आणि तो पण एक दगडासारखा स्टॅच्यू शोभून दिसले होते त्यात हो तर आपण एक सगळ्या हस्तांदोलन झाल्यानंतर सगळ्या दोन्ही टीम आणि आपण जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांच्यासोबत एक ग्रुप फोटो घेऊया सगळ्यात दीपाताई आरती मात्र जो ग्रुप असेल ना कारण तुमचं पण योगदान फार मोठं असतं आणि आपल्या मुली पण खेळतात तुम्ही सगळ्या ज्या या ॲक्टिव्ह मेंबर या प्लीज अरे कोण या ना तुम्ही या एक फोटो करते या पटकन पटकन लवकर सामना लवकर सुरू करायचा नाम कबीर खान यस सर बस एक फोटो कोणी घेते फोटो फोटो कोणी घेते? ये
ती मृण्मयी येईल, हा माझा डिसिजन आहे. ये हो. सगळे लाईव्ह बघत असतील त्यांच्यासाठी आज ज्यांच्या ती टॉस करते त्यांनी तिला शिकवलेलं आहे, ते तिचे प्रशिक्षक आहेत. पण मला ह्या ज्या मुली बसलेल्या आहेत ना, माझा इकडून जाताना प्रत्येकाकडे ऑब्झर्वेशन असतं. म्हणजे तिचा दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर फोकस नव्हता. तुम्ही तुमच्या खेळावर फोकस ठेवा, तुमच्या कर्तव्याशी तुमचं ध्येय निश्चित ठेवा. मग मला अजून दुसरी कुठली मुलगी पुढच्या वर्षी या टॉसला बघायला आवडेल. एकदा मृण्मयीसाठी टाळ्या, आणि या फायनलचा टॉस मृण्मयी करेल. तर खरोडादेव योद्धाने हा नाणेफेक जिंकून पहिलं संरक्षण स्वीकारलेलं आहे. जो 3 मिनिटं बॅटिंग करेल आणि जो 3 मिनिटात 3 विकेट घेईल, 3 मिनिटात 1 विकेट घेईल, त्याला विजय मी सरांकडून 500-500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि जो संघ जिंकेल त्याला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि आता आपल्या दोन्ही पोलच्या साईडला जे प्लेयर्स जरा लांब, कारण आता जरा अग्रेशन बघायला मिळेल, सगळा थरार बघायला मिळेल. आणि सगळे आता आपल्याच आजूबाजूच्या गावातले असले तरी आपल्यावर वॉच ठेवणार आहेत. मुंबई इंडियन्स जिंकली का? हा बोल ना. जास्त कमी आवाजात बोल. कारण की माहित आहे ना. माझी दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे, सगळं तुम्ही घरच्या प्रेक्षकासमोर खेळतायत, अग्रेशन खेळामध्ये दिसलंच पाहिजे. त्यासोबत तुमचे घरचे संस्कारही दिसले पाहिजेत. म्हणजे ज्याच्या अग्रेशनवरून आणि कसा वागतो त्यावरून आम्ही त्यांचे घरचे संस्कार समजू. बघा, तुम्हाला घरच्यावर बोटं दाखवायचे आहेत की कोणीतरी काहीतरी चांगलं बोललं पाहिजे. यावेळी आपण देवबाप्पांचा घोष केला ना, एक जोरदार सगळा होऊ द्या. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, नवावीर महाराज की, खरोडादेव महाराज की जय, चौरादेव महाराज की जय. गणपती बाप्पा.
हा अंतिम सामना आणि प्रत्येक डाव 7-7 मिनिटांचा असणार आहे. तर 0 मिनिटामध्येच पहिला विकेट, लिटरली पहिल्या 10 सेकंदामध्ये. चांगली कॉर्नर होती. जबरदस्त धक्के आणि अंतिम सामना, आणि प्रेक्षकही स्तब्धच आहेत आणि एखादा असा रोमांचकारी क्षण घडल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. एखाद्या मुलीने अर्धा मिनिट मुलांमध्ये काढला तरी फार मोठा आहे, तिच्यासाठी टाळ्या होऊ द्या. जवळपास 1.25 मिनिटामध्ये 3 विकेट. आणि आता ह्या दुसऱ्या बॅचवर दोन मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अपील होत आहे पण पंचाकडून फेटाळलं जाते. सुमेध वर्षाचे 12ही महिने या मैदानावर घाम गळतो. खूप काही अपेक्षा असतील त्याच्या संघाला, त्याच्याकडून किमान 2 मिनिटांचं संरक्षण अपेक्षित ह्या स्पर्धेचा विजेतेपद मिळवण्यासाठी. लिटरली 3.5 मिनिटं झालेले आहेत आणि चांगला खेळून काढलेले सुमेधने. जवळपास 4.5 मिनिटांचा खेळ झालेला, 2.5 मिनिटं बाकी अजून. काही खेळाडू, मोठे खेळाडू महत्त्वाच्या सामन्यासाठी आपली खेळी राखून ठेवतात. अगदी त्याप्रमाणे सुमेधने आपली खेळी केलेली आहे. एक चांगलं संरक्षण बघायला मिळालं.
चांगलं आक्रमण, एक पोलचा प्रयत्न होता पण दीड मिनिटांचा खेळ बाकी अजून. सहा विकेट गेलेले आहेत. मी म्हटलं तिसरी बॅच एक जत्रा नावाचा प्रकार असतो, बघूया. अजून फक्त 1 मिनिट बाकी. ओ ओ ओ ओ ओ ओ अलर्ट अलर्ट, म्हणजे विकेट जरी मिळाला नसला तरी खेळाडू किती चाणाक्ष असावा लागतो याचा आदर्श प्रात्यक्षिक. 40 सेकंद बाकी. अर्धा मिनिट बाकी फक्त. 2 फेऱ्या, अर्धा मिनिट. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ 8 गडी बाद झालेले आहेत. शेवटच्या बॅचवर दबाव येतोच, कारण त्यांना फक्त एक पोलला फेरी मारलं तर. हर्षवरी अंडर 14 मध्ये राज्यस्तरावर खेळलेला खेळाडू, शिटी तोंडात. तर
अंतिम सामन्यातला पहिला डाव सुरू आहे आणि याआधी आत्ता संरक्षण करणाऱ्या संघाने आक्रमण करताना 8 गडी बाद गेले होते आणि चांगलं संरक्षण करावं लागेल की हा अंतिम सामना एक एक मिनिटाची तुलना करता आत्ता संरक्षण करणारा संघ सरस आहे असं म्हणता येईल, कारण विरुद्ध संघाचे संरक्षण करताना 1 मिनिटामध्ये 3 बळी गेले होते. आशिष आक्रमण करणाऱ्या संघाने आशिषला टार्गेट केले की हा विकेट मिळाला तर आपण इतर त्यांची फळी उद्ध्वस्त करू शकू, पण आशिष त्यांचे सगळे मनसुबे उद्ध्वस्त करताना दिसत आहे. अपील होत आहे, द्वंद्व रंगतंय आणि चुरस ईर्ष्या सगळं बघायला मिळतंय ह्या 7 मिनिटाच्या डावामध्ये. आणि आशिष देखील आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतोय. एक चांगली संधी होती ती गमावलेली आहे. जवळपास 3 मिनिटांचा खेळ पूर्ण होतोय. फायनलमध्ये जे अपेक्षित आहे आणि चांगलं पोल्टन बघायला मिळालं ना, चांगल्या पोल्टनवर सुमेधने डिकी नजरहटी दुर्घटना घटी, म्हणजे अगदी सेकंदाच्या काही क्षणाला तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो, अगदी जलद निर्णय. मागे ख्रिस्टियानो रोनाल्डोवर असा एक सर्च झाला होता की हा माणूस कसा निर्णय घेतो आणि असा झटपट निर्णय इथेही घ्यावे लागतात. चांगली खेळते, टाळ्या होऊ द्या. एका पुरुषांमध्ये खेळते, एक लेडीज खेळते. खूप चांगलं, खूप चांगली फलंदाजी तिची. आता फक्त 3 मिनिटांचा खेळ बाकी आहे आणि या सेकंड बॅचवर बरंच काही निर्भर करतं. आत्ता तरी मला ह्या पहिल्या डावामध्ये संरक्षण करणाऱ्या संघाचं पारडं जड दिसतंय, पण काही होऊ शकतं. अजून 2.25 मिनिटांचा खेळ बाकी. काही
आणि हा चौथा गडी बाद झालेला आहे आणि अजून साधारण 2.25 मिनिटांचा खेळ बाकी आहे. एखाद 2 विकेट पडले तर अजून हा सामना चुरशीचा होऊ शकतो. बेस्ट गर्ल ऑफ द टुर्नामेंटला विघ्नेश साखळतोडे आतापर्यंत 5 विकेट गेलेले आहेत. आत्ता फक्त एक 56 सेकंदांचा खेळ बाकी. मदर डे स्पेशल आहे ना म्हणून. तीस सेकंदांचा खेळ बाकी. चांगलं संरक्षण आतापर्यंत. एक चांगली संधी होती. 20 सेकंद. हर्ष आणि मयूर कधीतरी चुकताना आढळलेले आहेत मला. म्हणजे एवढा अटीतटीचा सामना असून देखील त्यांनी खोटा अपील केलं नाही. हे एक आदर्श खेळाडूची लक्षणं शिटी तोंडात. जवळपास 3चं लीड आहे. गौतम पाटील सर व्यासपीठावर यावं. तर आपल्या ह्या टुर्नामेंटसाठी विघ्नेश साखळतोडे देखील हजर आहेत. आणि आज मदर्स डे, मातृदिन, आणि त्यानिमित्ताने या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये बेस्ट गर्ल ऑफ टुर्नामेंटसाठी त्यांनी 1000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. धन्यवाद. मी म्हटलं बेस्ट ऑफ टुर्नामेंट.
हे 200 रुपये महत्त्वाचे नाही आहेत, म्हणजे ह्यांचे खेळ पाहून आम्ही शिकलेलो आहोत कसं खेळायचं वगैरे. रिंग कशी खेळायची ते त्यांच्याकडून शिकून घ्यावं. म्हणजे ते कपिल देवने जी खेळी केली होती 175 धावांची, तेव्हा कॅमेरे नव्हते आणि दुर्दैवाने हे खेळले तेव्हा शूट अवेलेबल नव्हतं, नाहीतर तुम्हाला ते शिकून घ्यावं लागलं असतं. हां, तर आता ह्या मधल्या काळामध्ये काही आपले सन्मान सोहळे राहिलेले आहेत. महेंद्र म्हात्रे. तर मी आता रोहिदास म्हात्रे सर आहेत नवापूरचे. एकेकाळचे म्हणजे जेएस क्लब आणि मी म्हटलंच मग अशी कट्टर प्रतिस्पर्धी, पण ते मैदानाच्या बाहेर सगळे पक्के मित्र होते. ते मैदानामध्ये चुरस असायलाच हवी. तर रोहिदास म्हात्रे सरांचं सन्मानचिन्ह देऊन स्वागत करतील महेंद्र म्हात्रे. मयूर तू इकडे. मयूर मयूर तू इकडे रे. शैलेश म्हात्रे यांनी व्यासपीठाजवळ यावं. शैलेश म्हात्रे व्यासपीठावर येतील. एक सन्मान चिन्ह घ्या खालून. विजय मेहर सर सन्मान चिन्ह देऊन सत्कार करा. हां हां, विजय मेहर झालंय का? सॉरी, मग ध्रुवनीचा यांचा. हो. अनंत नाईक देखील आहेत. मला वाटतं 50शी पार केली असेल, पण त्यांनी पण एकेकाळ गाजवलेले खो खोचा. आमचं दुर्दैव आहे की त्यावेळी मोबाईल कॅमेरे नव्हते की आम्हाला खेळ बघता आला नाही. त्यांचा स्वागत करतील चंद्रशेखर म्हात्रे, अनंत नाईक यांचं. बाकी सुरेश नाईक क्रिकेट पण अंडरआर्म क्रिकेट पण चांगलं खेळायचे. आता त्यांची पुढची पिढी पण अंडरआर्म क्रिकेट गाजवते. तेही चांगले खो खो खेळलेले आहेत आणि ते तोडक्या मोडक्या भाषेत त्यांचे भावना व्यक्त करत राहतात कायम आणि तळमळ त्यांची दिसून येते. त्यांचं स्वागत करतील गौतम पाटील सर. ट्रॉफी दे. त्यानंतर आपले ग्रामपंचायत सदस्य आहेत देवेंद्र वैती. त्यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील सचिन गोवारी सर. सचिन सर. आता हा अंतिम सामना. पहिल्या डावातल्या 2 इनिंग झालेल्या आहेत आणि आता बघूया जवळपास किती 3चं लीड आहे. चला तर काहीतरी भन्नाट करावा लागेल. हा सामना रोमहर्षक किंवा अरुण सर हरवलेले आहेत, त्यांना घेऊन यावे व्यासपीठाजवळ. नाही अरुण सर
दिसत नाही. बियाणा वाटे त्यांना मग मला एक आठवण चंद्रशेखर म्हात्रे आणि अमोल म्हात्रे आहे माझ्या लक्षात. त्यांच्या पहिले कोणाची विकेट मारले होते जास्त? करोड्याचे मारले होते. आता चांगले बॅटिंग. हा सामना जर जिंकायचा असेल तर सुमेधने आधी पण खूप चांगली बॅटिंग केली होती, पण नंतर कोसळली. एखादा पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे. पण हा सांघिक खेळ आहे. संघशक्ती युगे युगे म्हणतात ते उगाच नाही, आणि ही संघशक्ती प्रत्येकाचं योगदान लागतं. व्यवस्थित खेळा चल. किती विकेट गेले? 6 गेले का? 6 गडी बाद झालेले आहेत. करण म्हात्रे, चांगला प्रयत्न होता. अपील आणि पंचांनी दाद दिलेली आहे. वेळ किती झाला? लोकल 1 मिनिट आणि त्यानंतर 7 मिनिटं जाणे मग. हर्ष कांबळे सर, वेळ किती झाला? 30 सेकंदांचा खेळ बाकी आहे. फक्त पोलला 2 राऊंड मारायचे आहेत. म्हणजे हा विकेट जर तू राखून ठेवला तर बरंच काही होऊ शकतं. शिटी तोंडात. ओ ओ ओ ओ ओ ओ किती मारायला?
जर हा सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करणाऱ्या संघाला हॅलो हॅलो काही आपले सन्मान सोहळे बाकी राहिलेले आहेत. आता आपल्याकडे अमोल म्हात्रे सर आहेत. म्हणजे 90चा काळ त्यांनी गाजवलेला आहे आणि फर्स्ट बॅचला उतरायचे आणि त्यांना जेव्हा मी खेळताना पाहिलेलं आहे की कधी थकताना जाणवलेच नाही मला ते. त्यांचा अविनाश मेहर सन्मान चिन्ह देऊन विश्वास सर अविनाश सरांकडे ट्रॉफी द्या. चंद्रशेखर म्हात्रे व्यासपीठावर यायचं आहे. देवेंद्र वैती त्यांना सन्मान चिन्ह देतील. हॅलो आपल्या या मैदानाने 60हून जास्त अधिक महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस दिलेले आहेत आणि ह्या वर्षी भरती झालेला विपुल निजाई असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. विपुल निजाई म्हणजे ह्याच मैदानातून घडलेला आहे तो विपुल निजाई. विपुल निजाई आहे का? त्यानंतर चिराग म्हात्रेने व्यासपीठावर यायचं आहे. मित्रांनो तुम्ही चिराग म्हात्रेला सगळ्यांनी पाहिला आणि मीही सांगितलं आमच्यासोबत क्रिकेट खेळायला यायचा. अक्षरशः शिव्या घातलेल्या आहे त्याला. मला एखादा बॉल म्हणजे त्याला वागताना पण तो म्हणजे एवढा आळशी होता. पण तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल ना तर तुम्ही चमत्कार करू शकता. तर रोहिदास म्हात्रे सर त्याला सन्मान चिन्ह देतील. म्हणजे त्याच्यातला बदल त्याला घडताना पाहिलेला आहे समोर. मनस्वी नाईक आहे ना? मनस्वी नाईक आले? मनस्वी आले का? मनस्वी आले? हां. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि आभाळ हरवलेलं असताना म्हणजे प्रचंड स्ट्रेस असून तो मी कधी सांगणार कधीतरी बोलेन या विषयावर. आणि त्या दुर्दम्य इच्छाशक्तीपोटी फक्त वेळ लागल्यासारखं फक्त पछाडलेलं पाहिलं मी त्याला त्या पोलीस भरतीसाठी आणि करून दाखवलं तिने. ती मला वाटतं तर कामावर असेल किंवा लेट आले असेल. राहुल नाईकने तिच्या वतीने तिच्या भावाने येऊन सन्मान चिन्ह स्वीकारावं. विजय मेहर सर ते सन्मान चिन्ह प्रदान करतील. आपल्या सामन्याला पण सुरुवात होते. बाकी ही सगळी स्पर्धा आपलीच आहे. अजून आपल्याकडे अर्धा तास आहे. कुणाचं नाव ओघाने राहिलं असेल तर मला येऊन सांगा. राग मानू नका आणि राग मांडला तरी चालेल. रागावतात आपण आपल्याच लोकांवर.
हो. पोलच्या समोर आहेत. बाकी काय नाही होणार, तुम्हाला दुखापत होईल. हॅलो. जवळपास 2.5 मिनिटांचा खेळ बाकी आणि गुणफलकामध्ये जवळपास 6 गुणांचा फरक आहे. एखादा चमत्कार
ही कालपासून सुरू झालेली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी जवळपास महिनाभर सगळ्यांनी परिश्रम घेतले आणि मी विशेष टाळ्या सगळ्यांनी वाजवा. नवापूरची जी मंडळी ना आपल्यासाठी अजून सामना बघण्यासाठी थांबलेले आहेत. आता एवढे थांबलेत तर फक्त एक 5-10 मिनटं द्या आणि व्यासपीठावर या प्लीज 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 प्लीज. एवढे थांबले याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा आणि त्या गोड होण्यात तुमचा पण फार मोठा वाटा आहे. या 2 मिनटं या. हे तू सगळं केलंय ना. हा, आपल्या खो खो विषयी मी जेव्हा लिहायला जातो तेव्हा अतिशयोक्ती पद्धतीने लिहितोच की कळमगावची एक खासियत वेगळी आहे, नवापूर गावची एक खासियत वेगळी आहे, अर्नाळा गावची एक खासियत वेगळी आहे की अर्नाळ्यामध्ये बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा रडत नाही, पहिलं खो म्हणतं. आणि ह्या सगळ्या आज मातृदिन असेल की सगळे या महिला